दरम्यान 3 राज्याच्या सीमेवर सुरू असलेल्या देशातल्या सगळ्यात मोठ्या माओवाद विरोधी अभियानात 20,000 जवानांनी चारही बाजूने घेराबंदी करून माओवाद्यांची कोंडी करण्याचा सुरक्षा दलांचा प्रयत्न सुरू आहे। माओवाद्यांचं जेवणाचं साहित्य, औषधांचा साठा ही रसद रोखण्यावर भर दिला जातोय। अनेक माओवाद्यांनी उष्माघाताचा फटका बसल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेला जवान आयईडीच्या स्फोटात जखमी झालाय। 3 राज्याच्या सीमेवरील करेगट्टा पहाडीवर माओवाद्यांना घेण्यात आला असून त्या ठिकाणी अभियानात पहाडावर जाण्याचा प्रयत्न करत असताना माओवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीच्या स्फोटात एक जवान दुर्दैवी जखमी झालाय। जवानांनी माओवाद्यांवर दबाव वाढवला असून यातूनच सुरक्षा दलांनी आता माओवाद्यांसमोर आत्मसमर्पण करा किंवा जवानांच्या बंदुकीच्या गोळीला सामोरं जा असा संदेश दिल्यानेच माओवाद्यांनी आता शांतता आणि चर्चेची भाषा सुरू केली आहे। 5व्या दिवशी सुरू असलेल्या अभियानाच्या पार्श्वभूमीवर ग्राउंड झिरो वरून आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी घेतलेला हा विशेष आढावा पाहूयात। 3 राज्याच्या सीमेवर असलेल्या करेगट्टाच्या पहाडीवर गेल्या 5 दिवसापासून अभियान सुरू आहे। माओवाद्यांनी गेल्या काही दिवसात या करेगट्टाच्या पहाडीवर आपलं बस्तान मांडलं होतं। तब्बल एकूणच आपण जर बघितलं तर 250 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेला हा संपूर्ण परिसर आहे आणि याचा बहुतांश भाग हा छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या हद्दीला लागून आहे। अशा भागात एक सेफ झोन म्हणून माओवाद्यांनी हे ठिकाण निवडलं। मात्र आता सुरक्षा दलांची नजर यावर गेली आणि त्यातून एक मोठं अभियान आखण्यात आलेलं आहे। सगळ्यात आपण महत्त्वाचं जर बघितलं तर या ठिकाणी माओवाद्यांची बटालियन जी आहे, बटालियन ही लढवई बटालियन ओळखली जातात, ज्याने सुरक्षा दलांवर सगळ्यात मोठे हल्ले केले आहेत। अशा बटालियनचे नेते, त्यांचे कमांडर्स या ठिकाणी आहेत, ज्यामध्ये हिडमासारखा जहाल माओवादी नेता आहे, दामोदर आहे तेलंगणा स्टेट कमिटीचा, देवा आहे। या सगळ्यांना घेरण्यासाठी ही विशेष मोहीम आखण्यात आली आहे। MI-17 आणि अत्याधुनिक ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची रेखी केली जात आहे आणि ही जी मोहीम आखण्यात आली आहे ती एक्सपर्ट्स आहेत, जे मोठे माओवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन तयार करतात आणि अशा एक्सपर्टच्या माध्यमातून ही मोहीम आखण्यात आली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांनी 4 महिन्याचं या ठिकाणी रेशन पाणी सगळी व्यवस्था केली होती। ही माओवाद्यांची रसद तोडण्यावर आता भर दिला जात आहे, कारण माओवाद्यांची रसद तोडली तर माओवाद्यांना जेवण मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, औषधोपचार मिळणार नाही, असा एक सूर आहे। जवानांना डिहायड्रेशन झालं आहे, तसंच माओवाद्यांना सुद्धा डिहायड्रेशनचा त्रास होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे माओवाद्यांसमोर आता करो किंवा मरो ही परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी केला आहे। त्यातूनच माओवाद्यांच्या विरोधातलं जे घेराबंदी आहे ती खूप मजबूत पद्धतीने करण्यात आल्यामुळे आता माओवादी परत एकदा शांतता चर्चेची बोलणी करण्याचा प्रस्ताव ठेवत आहेत। त्यातूनच पश्चिम सब झोनल ब्युरोचा रुपेश यानं एक प्रस्ताव दिलेला आहे, ज्यामध्ये 1 महिन्यासाठी हे अभियान स्थगित ठेवा अशी त्यांनी मागणी केली आहे। मात्र सुरक्षा दल माओवाद्यांच्या या आव्हानाला किती प्रतिसाद देतील या संदर्भात अजूनही शंकाच आहे। मात्र सध्या माओवाद्यांची रसद तोडणे आणि माओवाद्यांना जेरी सांडणं यावर भर दिला जात आहे आणि कडक ऊन असलं तरी जवान अशा भागात, म्हणजे सध्या प्रसारमाध्यमांना त्या भागात जाऊ दिलं जात नाही आहे, मात्र त्याच्या जवळपासच न्यूज 18 लोकमत आहे आणि एकूणच ही मोहीम आता आणखी किती दिवस सुरू राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, महाराष्ट्र छत्तीसगड सीमा, गडचिरोली।